नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण रेशनचे तांदूळ वापरून मलिंगे इडली कशी करायची हे बघणार आहोत। ही इडली खूप सुंदर होते, अगदी मऊसूत जाळीदार अशी तयार होते। दिवसभर ही इडली अशी मऊ राहते आणि आतून छान हलकी तयार होते। चवीला तर खूपच सुंदर लागते। आणि या इडलीसोबत आपण उडपी पद्धतीची ओल्या खोबऱ्याची चटणी कशी करायची ते देखील बघणार आहोत। तर अशी इडली आणि चटणी तुम्ही देखील नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता ही मलिंगे इडली आणि उडपी चटणी कशी करायची आहे ते बघूया। इडली करण्यासाठी इथे मी 4 कप रेशनचे तांदूळ घेतले। तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, फक्त जुना घ्यायचा। त्याच कपने इथे मी 1 कप पांढरी उडदाची डाळ घेतली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा कप, मी सगळं प्रमाण एकाच कपने मोजलं आहे, अर्धा कप साबुदाणे घालायचे। साबुदाण्याने इडली खूप छान पांढरी शुभ्र होते। 1 कप आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि 1-2 चमचे आपल्याला मेथीचे दाणे घालायचे। आता काय करायचं, तांदूळ आणि हे डाळ वेगवेगळं धुवून घेऊया। आता इथे तांदूळ आणि डाळ मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत आणि परत त्याच्यामध्ये चांगलं पाणी घालून ठेवले। आता आपल्याला याला कमीत कमी 6 तास भिजवायचं आहे। हे जितकं चांगलं भिजणार तेवढे आपल्या इडली छान होतात। तर आता हे झाकून मी एक 6 तास भिजवून घेते। आता इथे हे भिजवून आपल्याला एक 6 तास झालेत। आता हे तांदळावर जे पाणी आहे ते आपल्याला आता नको आहे, तर ते पाणी काढून टाकायचं आणि फक्त तांदूळ घ्यायचे। आणि हे जे आपण डाळ वगैरे भिजत घातले ते पाणी आपल्याला लागणार आहे, तर ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे गाळून। या पाण्याला आपण गरम करायचं आणि गरम करून डाळ तांदूळ वाटताना आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपलं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते, पीठ छान असं आपलं आंबतं। म्हणून हे डाळीचं पाणी गरम करून घ्यायचं। आता हे पाणी मी गरम करून घेते। इथे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात तांदूळ आणि डाळ मी दोन्ही एकत्र घालूनच वाटणार आहे। आणि वाटताना पाणी जे आपण आता डाळीवरचं गरम करून घेतलं आहे त्या पाण्यानेच आपल्याला हे वाटायचं आहे। आणि खूप बारीक नाही वाटायचं, थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं। आता इथे बघा, हे मी वाटून घेतलं आहे। याला हलकं असं रवाळ ठेवलं आहे, खूप बारीक नाही करायचं, असं वाटायचं आहे। आता मी राहिलेले सगळे डाळ तांदूळ असंच वाटून घेते। आता इथे सगळे डाळ तांदूळ मी वाटून घेतले। मी आत्ताच याच्यात मीठ घालणार आहे आणि काय करायचं, हाताने एकाच दिशेने याला असं 2 ते 3 मिनिटं एकसारखं फेटायचं आहे। यानं काय होतं, पीठ छान हलकं होतं, पिठात हवा भरली जाते आणि आपण जेव्हा इडली करतो ती छान अशी स्पंजी होते, त्याला छान जाळी येते। आता हे 2 ते 3 मिनिटं असं फेटून घेते। आता हे पीठ मी 2 ते 3 मिनिटं एकसारखं फेटून घेतलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून मी रात्रभर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवणार आहे। तुम्ही जर दिवसा करत असाल तर एक 10 ते 12 तासासाठी याला फर्मेंट करून घ्यायचं आहे। आता हे पीठ मी रात्रभर ठेवलं होतं, बघा खूप छान असं फर्मेंट झालं आहे, खूप असं हलकं झालं आहे आणि वरून छान त्याला जाळी आली आहे। आता हे हलक्या हाताने मिक्स करायचं। तुमच्याकडे जर खूपच असं थंड वातावरण असेल तर काय करायचं, एक लहान अर्धा चमचा खाण्याचा सोडा आपण ज्यावेळेस पीठ वाटून मिक्स करतो त्यावेळेस त्याच्यात घालून मिक्स करायचा, म्हणजे पीठ छान फुगतं। आता हे थोडं बाजूला ठेवूया आणि चटणी करायला घेऊया। आपण उडपी हॉटेलमध्ये जशी चटणी खातो तशी चटणी आज आपण करणार आहोत। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे, त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घातला आहे, त्यानंतर एक 2 चमचे फुटाणा डाळ घालायची, 2 चमचे शेंगदाणे घालायचे आणि थोडं हे मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे थंड करून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झाल्यावर घालून घ्यायचं। याच्यात आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं। आता तुम्हाला किती चटणी करायची आहे त्या अंदाजाने तुम्ही सगळ्या गोष्टी घ्या। एक लहान चिंचेचा तुकडा घालायचा, थोडं आलं घालायचं, कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक अर्धा चमचा साखर घालायची आणि पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता चटणीला फोडणी करण्यासाठी तेल घेतलं आहे, त्याच्यात थोडी मोहरी घालायची, जिरं घालायचं थोडं आणि 1 चमचा आपली पांढरी उडदाची डाळ घालायची, एक लाल मिरची तोडून घालायची याच्यात
आणि थोडा कढीपत्ता घालायचा. आता तयार केलेली फोडणी या वाटलेल्या चटणीमध्ये मिक्स करायची. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता ही इथे आपली उडपी पद्धतीची चटणी करून तयार झाली आहे. आता इडली करायला घेऊया. इडली पात्रामध्ये पाणी घालून ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता इडलीच्या प्लेट घ्यायच्या, त्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. आता इथे मी एका वेळी 2च प्लेट ठेवणार आहे. आता व्यवस्थित अगोदर तेल लावून घेऊया. आपण जे पीठ तयार केलेलं असतं त्याच्यामध्ये मीठ वगैरे चेक करायचं, जर कमी असेल तर घालायचं. आणि आता हे पीठ या प्लेटमध्ये घालायचं. ह्या इडली खूप सुंदर होतात, एकदम पांढऱ्या शुभ्र होतात आणि अगदी मऊ लुसलुशीत, दिवसभर अगदी मऊ राहतात. त्यामुळे अशा पद्धतीने इडली तुम्ही नक्की करून बघा. आता हे बघा, असं इडली प्लेटमध्ये पीठ घालून घेतलं. आता दुसऱ्या प्लेटलाही असंच पीठ घालून घेते. आता आपण या भांड्यात जे पाणी गरम करायला ठेवलेलं ते चांगलं गरम झालं की आपण ज्या प्लेटमध्ये पीठ घातलं आहे त्या प्लेट याच्यात ठेवून घ्यायच्या. आता मी एक सोडून एक अशा 2च प्लेट ठेवल्या आहेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित वाफ देऊन घ्यायची. आता एक 8 मिनिटं मी ह्या व्यवस्थित वाफवून घेतल्या आहेत. आणि इडली गरम असताना कधीच काढायची नाही, नाहीतर त्या पूर्ण असं एकत्र त्याचा गोळा होतो. थोडंसं थंड झालं की मग काढायचं. हे बघा, अगदी व्यवस्थित निघतात. खूप छान झाली आहे, अगदी पांढरी शुभ्र आणि मऊसूत झाली आहे. जाळीही खूप सुंदर आली आहे. आता हे बघा, दुसरीही काढून दाखवते, जराही ती भांड्याला चिकटत नाही. आता असं सगळ्या इडली मी काढून घेते. आता इथे आपली इडली आणि चटणी दोन्हीही तयार आहे. आता ही जरी इडली तुम्ही जवळून बघितलात तर याला बघा, खूप सुंदर अशी जाळी आली आहे. टेक्स्चरही खूप सुंदर आलं आहे. अगदी मऊ लुसलुशीत अशी ही इडली आहे. खूप छान पांढरी शुभ्र होते, दिवसभर मऊ राहते. आता ही तोडून दाखवते. आतूनही बघा किती छान अशी हलकी झाली आहे. तर अशी इडली आणि चटणी तुम्हीही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.